सिद्धितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूल्ये निसिन्नोव सब्बारी विजयं नक्का पत्तो सब्बनुतं सत्था वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक सद्बुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे युगपुरुष बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या सायंकाळच्या मंगलमय प्रहरी आपल्या जेतवन बुद्ध विहारामध्ये श्रामणेर प्रशिक्षण शिबिरासाठी आताच शिबिरात सहभागी समाविष्ट झालेल्या दीक्षार्थींना ज्यांनी श्रामणेर दीक्षा देऊन उपकृत केले असे पूजनीय भिक्खू अभयपुत्रजी महाथेरो यांना त्रिवार अभिवादन करतो। त्याचप्रमाणे ज्यांच्या दूरदृष्टिकोनातून ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली धार्मिक चळवळ या जळगावामध्ये निर्माण करण्या हेतू आपल्या या परिसरामध्ये ज्यांनी श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे असे पूजनीय भिक्खू आमचे धर्मबंधू धम्मबोधीजी थेरो त्याचप्रमाणे भिक्खू अश्वजितजी थेरो प्रज्ञावंतजी आणि संपूर्ण भिक्खू संघ। तर प्रथमतः मी आमचे भंतेजी धम्मबोधी भंतेजी यांचं अभिनंदन करेन त्यांच्या प्रति मंगल मैत्री करेन। ते औरंगाबाद वरून इथे आले आणि इथे आल्यानंतर हे पहिलंच शिबिर मला वाटतं इथे आयोजित केलेलं आहे। भंतेजींना पायऱ्या चढताना मी म्हणालो की तुम्ही निमित्त आहात, मी जळगाव मध्ये पहिल्यांदाच आलो आहे। जळगावचं नाव ऐकून होतो इकडे 40गाव जळगावकडे जेव्हा बाबासाहेब आले होते एका सभेसाठी म्हणून तेव्हा बाबासाहेब टांग्यातून काहीतरी पडले होते नाल्यावरून 40गावच्या तिकडे बाबासाहेबांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि बाळता मरता बाबासाहेब वाचले। ही एक आठवण आहे या परिसरातली बाबासाहेबांच्या संदर्भामध्ये आणि त्यामुळे नेहमी प्रवचनांमधून या जळगाव 40गावचं नाव जेव्हा कधी बाबासाहेबांचा त्याग सांगण्याचा आम्ही प्रयत्न करतो तेव्हा या घटनेच्या माध्यमातून बाबासाहेबांचा त्याग सांगितला जातो आमच्याकडून। परंतु भंतेजी इथे आले तर मला मनस्वी फार आनंद झाला। या भागात एवढे विद्वान सिलवान विनयधारी विनम्र भंतेजी येऊन इकडे काम करतात
ही एक फार मोठी उपलब्धी आहे तुमच्या सर्वांच्यासाठी. आज मी भारावून गेलो आहे. 40-42 तुमची मुलं बंतेजींच्या माध्यमातून दीक्षित झालेली आहेत. हे अंगावरती यांच्या काशाय वस्त्र आज तुम्हाला दिसत आहे. बऱ्याचदा आपण पाहतो, बाबासाहेबांबद्दल चर्चा करतो की बाबासाहेबांनी खूप काही केलं आहे, बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिलेला आहे, बुद्ध धम्म महान आहे, असं आहे तसं आहे, अशा चर्चा आपण करत असतो. भाषणांमधून ऐकत असतो बाबासाहेबांना, त्यांच्या त्यागाला, गाण्यांमधून ऐकत असतो बाबासाहेबांच्या त्यागाला. परंतु बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 साली आपल्याला जी बुद्ध धम्माची दीक्षा दिली, त्या दीक्षेच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध लोकांकडून, ज्यांनी नव्याने बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आहे, त्यांच्याकडून धम्म प्रचाराच्या संदर्भात काही अपेक्षा व्यक्त केल्या होत्या. मी धम्माचा रथ इथपर्यंत आणलेला आहे, यापुढे त्याचं सारथ्य तुम्हाला करावं लागेल. म्हणून तो धम्मरथ पुढे घेऊन जाण्यासाठी या 65 वर्षांमध्ये कोणती कार्यक्रम आपण काय करतोय, याचं सिंहावलोकन होणं अत्यंत महत्वाचं आहे. केवळ बाबासाहेबांचा त्याग, बाबासाहेबांवर चर्चा, बाबासाहेबांची गाणी किंवा अजून जे काही आपण वाचतो, चर्चितो, हे एवढं पुरेसं नाही आहे. बौद्ध उपासक कुणाला म्हणतात, बौद्ध उपासिका कुणाला म्हणतात, काय लक्षण आहेत त्यांची, ह्या संदर्भात विचार विनिमय होणे आणि तसा कृती कार्यक्रम घडवून आणणे हे खूप आवश्यक आहे. धम्माचा वारसा महान आहे. बुद्ध महान होते. आपण भंतेजींकडून ऐकलं असेल, सम्यक संबुद्ध झाल्यावर जेव्हा 7 वर्षानंतर भगवान बुद्ध कपिलवस्तू नगरीमध्ये जातात, तेव्हा तिथे राजवाड्यामध्ये प्रवचन देतात. कपिलवस्तू नगरीच्या लोकांनाही प्रवचन देतात. अनेक लोक प्रभावित होतात. आणि यशोधरा माता वरती गच्चीवर जाऊन राहुलाला सोबत घेऊन भगवान बुद्धांकडे निर्देश करून सांगते की हे भिक्खू संघामध्ये जे उंच दिसत आहेत, अतिशय सुंदर दिसत आहेत, जे आजाद बाहू आहेत, ते तुझे पिता आहेत. जा आणि त्यांना तू वारसा हक्क माग. राहुल बाळ छोटासा असतो, 6-7 वर्षांचा, त्याला काही समजत नाही. आणि त्या भगवान बुद्धांच्या संपूर्ण शरीराचं वर्णन करून ती यशोधरा राहुलाला वर्णन करून सांगते की ते तुझे पिता आहेत, तू जा आणि त्यांना वारसा हक्क माग. आणि मग राहुल निघतो. 5-7 वर्षांचा तो मुलगा भगवंताच्या मागे मागे जातो. भगवंताच्या जवळ गेल्यानंतर त्याला भगवंताची जी आभा आहे, भगवंताचा जो प्रभाव होता बुद्धत्वाचा, तो अतिशय शीतल आणि शांत अनुभवायला मिळतो. हे श्रमणा, तुमची छाया किती शीतल आहे, असे त्याच्या मुखातून उद्गार निघतात. आणि मला माझा वारसा पाहिजे आहे, असं तो गोबड्या बोलाने भगवंताकडे बोलून जातो. भगवान बुद्ध पाहतात, त्याच्याकडे स्मित हास्य करतात. विहारापर्यंत तो भगवंताच्या मागे मागे जातो आणि एकच म्हणत असतो, त्याच्या आईने शिकवलेलं की तुम्ही माझे पिता आहात, मला वारसा हक्क हवा आहे तुमच्याकडे. विहारात पोहोचल्यानंतर भगवंतासोबत सारीपुत्र महामोगलाईन देखील असतात, जे अग्रश्रावक होते भगवंताचे. राहुलाचे ते बोल बोबडे ऐकून भगवान स्मित हास्य करत सारीपुत्राकडे पाहतात आणि त्यांना निर्देश करतात की राहुल काय म्हणत आहे. त्यावर सारीपुत्र भंतेजी म्हणतात, भगवान, राहुल वारसा हक्क मागत आहे. भगवान त्यांना सांगतात की द्या मग वारसा हक्क. काय वारसा हक्क आहे तर धम्म हा वारसा हक्क आहे, चिमर हा वारसा हक्क आहे, भिक्षापात्र हा वारसा हक्क आहे. जर ग्रहस्थ असेल तर आई वडिलांची संपत्ती वारसा हक्काने तुम्हाला जशी प्राप्त होते, तशी भिक्खू जीवनामध्ये शिष्यांना आपल्या गुरूंची धम्म संपत्ती जी आहे ती प्राप्त होत असते. राहुलाला श्रमण दीक्षा दिली जाते अगदी बाल्यवयामध्ये. भगवान बुद्ध असतात आणि सारीपुत्राला सांगतात की ह्याला दीक्षित करा, म्हणजे श्रमण बनवा. आणि त्याच्याकडे भिक्षापात्र चिवर सोपविल्या जाते, राहुलाला दीक्षित केल्या जाते. शुद्धोधन फार दुःखी कसली होता, त्यांच्यावरती अजून एक मोठा आघात पडलेला असतो.
परंतु भगवान बुद्ध समजून सांगतात की जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. इथे कुणाचाही काही भरवसा नाही आहे. कुणीही इथे कायम राहण्यासाठी आलेलं नाही आहे. कुणीही इथे अमर्त्य नाही आहे. हे जीवन नश्वर आहे. आपण कधीही जाऊ शकतो. बाल्यवयातही जाऊ शकतो, तारुण्यातही जाऊ शकतो, मध्यवयातही जाऊ शकतो आणि म्हातारपणातही जाऊ शकतो. भौतिक दृष्ट्या जे जे म्हणून काही कमवलंय त्याला कितीही चिपकून जरी राहिलो तरी एक दिवस हे सर्व सोडून आपल्याला जावंच लागणार आहे. जीवन जरी अनिश्चित आहे परंतु मृत्यू मात्र निश्चित आहे. जीवन अनिश्चित आहे परंतु मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे भगवान बुद्ध म्हणाले मिळालेल्या आयुष्याचा आपण सदुपयोग करून घेतला पाहिजे. घर बांधणे, गाडी घेणे, शिक्षण घेणे, नोकरीला लागणे, मोठा व्यवसाय करणे हे सर्वसामान्य लोकांचं लक्षण आहे. ते कुणीही करू शकतं. पैसे कुणीही कमवू शकतं, घर कुणीही बांधू शकतं, गाडी कुणीही घेऊ शकतं, प्रसिद्ध कुणीही होऊ शकतं, नाही का? पण हे जीवन जे आहे श्रमण जीवन हे भल्या भल्यांच्या वाट्याला येईल. आज आम्ही समाजात पाहतो फार विद्वान लोक आहेत, प्रचंड विद्वान लोक आहेत, अनेक पुस्तकं त्यांचे लिखित आहेत, अनेक ठिकाणी भाषण देतात. बुद्ध एवढे महान होते, बुद्ध तेवढे महान होते, बुद्धांनी महल सोडला, हिवाळ्यातला महल सोडला, पावसाळ्यातला सोडला, उन्हाळ्यातला महल सोडला, राजवैभव सोडलं, नोकर सोडले, सोने सोडले, भरजरी वस्त्र सोडले, त्यागले. हे अनेक लोक सांगतात बघा समाजामध्ये आज, बरोबर. बाबासाहेबांनी असा त्याग केला, स्वतःच्या संसाराकडे पाहिलं नाही, पत्नी गेली त्यांची, 4 मुलं गेले त्यांचे, नाही का? सूत्र येतात, वंदना येते, वंदनेचे पुस्तक छापतात, अनेक पुस्तकांचे भाषांतर करतात. हे सगळं सोपं आहे. हे श्रमण जीवन जगणे फार कठीण आहे. सर्वस्वाचा त्याग करावा लागतो. हे बोधी धम्मबोधी भंतेजी कुठून आले, काय आले? त्यांनाही आई वडील होते, त्यांनाही बहीण भाऊ होते, परंतु आपलं बालपण, आपलं तारुण्य ब्रह्मचर्य व्रत धारण करून या जळगावात आले. तुमच्यावर अनुकंपा केली, तुमच्यावर तो उपकार करतच आहेत, पण तुमच्या मुलांवर उपकार करत आहेत, नाही का? तुमच्यात अवगुण काढण्यासाठी पुन्हा 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 भगवंताची आठवण करून देत आहेत. पुन्हा पुन्हा अवगुण कसे काढून टाकता येतील, सुखी जीवन कसं जगता येईल, मनशांती कशी प्राप्त करता येईल याच्याबद्दल मार्गदर्शन करत आहेत, बरोबर. हे भिक्खू जीवन जे आहे, हे श्रमण जीवन जे आहे त्यामुळे श्रेष्ठ आहे. म्हणजे तुम्ही बघा, यांनी दीक्षा घेण्यापूर्वी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं, सापाचं आणि या चिवरधारी वस्त्रवाल्या श्रमणांचं. मिलिंद प्रश्न नावाच्या ग्रंथामध्ये राजा मिलिंदाला म्हणते नागसेन समजावून सांगतात, जे भंतेजींनी सांगितलं की एका दिवसाचा जरी श्रमण असेल तरी सुद्धा तो श्रेष्ठ असतो, कारण तो भगवंताचा पुत्र बनतो. यांनी डोक्यावरचे केस काढले, अर्धा खांदा उघडा ठेवलेला आहे, बरोबर. भंतेजींना विनंती केली आहे, आम्हाला दीक्षा द्या म्हणून. सबतूक खनिज सरण असे म्हणाले हे सर्व मुलं. त्यांनी दीक्षा घेतली. आता बघा, तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. भगवंतामध्ये कोणता गुण होता? मुंडन करण्याचा. उघड याच्यामध्ये मुंडन करण्याचा गुण आहे. भगवंतामध्ये हे चिवर असं भगवंत वापरत होते, ज्यांनी पण ते चिवर वापरलेलं आहे. भगवंत घरदार सोडलेलं होतं, आता तुम्ही इथून निघून जाणार आहात, हे इथेच राहणार आहेत. हे वरवर करणे जे लक्षण आहेत ते भगवान बुद्धांमध्ये असलेले लक्षण आहेत आणि म्हणून हे बुद्ध पुत्र आहे. म्हणून तुम्ही कितीही विद्वान असले, तुम्हाला कितीही सूत्र येत असले, तुम्हाला वंदना येत असली, तुम्ही दानी असले, सिलवान असले, ध्यानी असले आणि हे एका दिवसाचे जरी चिवरधारी असले तरीही हे श्रेष्ठ आहे. कारण काश्या वस्तू यांच्या अंगावर. एवढंच नाही तर हे वयाने तुमच्यापेक्षा लहान जरी असले, बुद्धीने तुमच्यापेक्षा जरी लहान असले तरी सुद्धा हे तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कारण भिक्खू जीवन हे भगवान प्रतिबुद्ध म्हणतात. संघामध्ये बुद्ध आहे. संघामध्ये भगवंताच्या 2 काया सांगितलेल्या आहेत, एक रूप काया आणि एक धम्म काया आहे भगवंताची. रूप काया ते भगवंत 80 वर्षापर्यंत जगले आणि रूप काया सोडली भगवंताने कुशीनगरला, त्यांचं महापरिनिर्वाण झालं, बरोबर. त्यानंतर भगवंताची धम्म काया अजूनही आहे.
ती कायम राहणार आहे. जोपर्यंत संघ हे काशाय वस्त्र कायम राहील तोपर्यंत बुद्ध राहतील. आणि म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना हा जो काही संस्कार देताय भंतेजींच्या माध्यमातून, हा तुम्ही खर तर तुम्हाला मी सांगेल, अनेकदा लोक आमच्याकडे येतात बघा, केव्हा जेव्हा मुलांचे पाय घसरतात ना, तेव्हा जेव्हा मुलगा कामातून जातो तेव्हा लोक येतात डबडबल्या डोळ्याने, भंतेजी याला जरा दीक्षा वगैरे देता का, याला जरा 10 दिवस 15 दिवस महिनाभर ठेवता का, याला सुधरवता का. तेव्हा बघा तुम्हाला खरं सांगतो, मनातून तर हसायला येते आणि वाईटही वाटते. का तरी भिक्खू म्हणून विचार करतो की हे आता डबडबल्या डोळ्याने आपल्याकडे आली. हा मुलगा जेव्हा जन्माला आला होता तर याच्या वजनाच्या बारोबार यांनी मिठाई वाटलेली होती. तेव्हा तर डीजे पण लावला होता, अनोळखी लोकांना मिठाई वाटली होती, गल्लीतही वाटली होती, नातेवाईकांना पार्ट्या पण दिल्या होत्या. किती तो आनंद होता तो बाळ जन्माचा. मुलगा झालेल्याचा विशेष रूपाने, मुलगा झाल्यावर मिठाईच वाटावी हे कोणी कुठे सांगितलं गेलं हे माहीत जरी नसले, मुलगी झाल्यावर जिलेबीच वाटावी हे माहीत जरी नसले, तरी मात्र मुलगा झालेल्याचा जो आनंद होता तो वेगळाच होता. पहिल्या वाढदिवसाचा आनंद, बापा व्याजाने पैसे काढले आणि पहिला वाढदिवस केला, किती आनंद होता. पुन्हा 5वा वाढदिवस आला त्याला पण हे बनव जेवण, ते बनव जेवण, या मुला लोकांना बोलव, त्यांना पाहुण्यांना बोलव, याला आहेर कर, त्याला आहेर कर, नाही का, पत्रिका काढ, डिजिटल बॅनर काढ, किती खटाटोप करून 5वा वाढदिवस पण केला. मग 5व्या वाढदिवसानंतर पोरगा मोठा 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 होते, 12 वर्षाचा होते, तोपर्यंत धुमधडाक्यात वाढदिवस होते. बाळा बूट फाटला का तुझा, अजून चांगला बूट घेऊन देऊ का, दुसऱ्यांच्या पोरांना जे कपडे आहेत त्याच्यापेक्षा चांगले कपडे घेऊन देऊ का बाळा तुला, सॉक्स जरा लूज झाला का तुझा, अजून भारीचा सॉक्स आणून देऊ का, रुमाल आणून देऊ का, घरात कपाट जरी भरून काही असेल आपल्या कपड्यांनी अजून एखादा ड्रेस घेऊ का बाळा तुला. किती लाड, किती लाडाचा अतिरेक, किती प्रेम. हे सगळं प्रेम केलं 12 वर्षापर्यंत, 13 वर्षापर्यंत, 14 वर्षापर्यंत, 15-16 वर्षापर्यंत. पण एकदा का मुलगा तारुण्यात आला की आपण कशावर फोकस केलेला असते तारुण्यात येईपर्यंत, त्याच्या बूट घेण्यावर, त्याच्या सॉक्स घेण्यावर, त्याला हातात रिमोट देण्यावर, त्याला अँड्रॉइड फोन घेऊन देण्यावर, त्याला दुसऱ्यांच्या मुलांपेक्षा चांगला ड्रेस घेऊन देण्यावर, गाडी घेऊन देण्यावर, सायकल घेऊन देण्यावर, मोटरसायकल घेऊन देण्यावर, त्याला गाडी शिकवण्यावर, चांगल्या क्वालिटीचा क्लास जॉईन करून देण्यावर, त्याचे केस कटिंग करण्यावर. कोणता कट आवडते बाळा तुला, तोच कट मारून ये, काही हरकत नाही, हे घे पैसे. साध्या सलून मध्ये जाऊ नको, चांगल्या स्टँडर्ड सलून मध्ये जा. तुला अंगठी करून देऊ का बाळा, 2 अंगठ्या करून देऊ का तुला, नाही का, तुला हातात चेन करून देऊ का बाळा, जरा 24 कॅरेट सोन्याची, गळ्यात करून देऊ का चेन, तुला कुठं फिरायला जायचं तर देऊ का पैसे, मित्रांबरोबर कुठं पार्टीत जायचं तर देऊ का तुला पैसे, तुला चांगल्या क्वालिटीच्या शाळेमध्ये ऍडमिशन करून देऊ का. हे सगळं मनोभावे एकदम फोकस करून माझं लेकरू माझं लेकरू माझं लेकरू म्हणून केलं. चांगली गोष्ट आहे, साहजिक आहे, बाबासाहेबांची पुण्याही आपल्याकडे सगळं काही आहे, पैसा आपलाच, अवलाद आपलीच. मग आपल्या अवलादीवर नाही खर्च करावं तर कोणाच्या करावं, कारण दान देणं आपल्याला माहित नाही, बरोबर की नाही. पण चांगलीच गोष्ट आहे, पण मग त्या आपल्याच पैशांमुळे, आपल्याच लाडाच्या अतिरेकामुळे जेव्हा बाळाचा आपल्या पाय घसरते, कोणाला तरी मारून भांडण घेऊन येते, जेव्हा पोलीस स्टेशनला जायची आपल्याला वेळ येते, तेव्हा आपले बंद केलेले डोळे असे उघडतात एकदम असे, मग झोपच लागत नाही, असे पत्तानच लवत नाही, दस्तूर उठते झोपेतच.
महापोरग गेलं का कुठं, कोणाची गच्ची पकडली असेल का, कोणाला भांडण करून आला असेल का, कोणाचा खून केला असेल का, कोणाला फुवाळीत मारली असेल का, कोणाची चोरी करून आला असेल का, आहे का, कोणाचा व्यभिचार करून आला असेल का, कोणाची पोरगी घेऊन आला असेल का, कोणाची पोरगी पळून गेली असेल का, मावा तोंडात टाकून आला असेल का, गुळणा करून आला असेल का, सोप खाऊन आला असेल का, मावा खाल्ल्यावर बिडी सिगरेट काय म्हणतात ते पिऊन, मग आपले डोळे असे जे उघडतात तर त्या डोळ्याला पतनही लवत नाही आणि झोपही येत नाही आपल्याला. आणि मग भंतेजीकडे जाऊन मग शिबिराला नंबर लावता का 10 days कोर्स साठी, जरा याला ध्यानाला पाठवता का, भंतेजी पाठवता येईल का याला ध्यानाला, अशा आमच्या मोठ्या भंतेजीकडे, भंतेजी याला ठेवता का जरा तुमच्याकडे. मग आम्हाला मनातून जरा हसू येते आणि वाईटही वाटते आणि तुमचा रागही येते मग थोडाफार, नाही का. दुसऱ्यांना सांगा भाई जरा लेकराकडे ध्यान द्या ना, मग काय झालं असं उडवाउडवीचे बघा तुमच्या लेकरांना तुम्हाला तुमच्या लेकराबद्दल सांगून तर पहा, कोणाला जरा सांगा ना व्यवस्थित तुम्हाला काय करायचं, तुम्ही तुमचं पहा. आणि जेव्हा चांगली ठेच लागते तेव्हा डोळे असे डोळा बंदच नाही आपला. तर ही वेळ येऊ नये त्याच्यासाठीचा धम्मबोधी भंतेजींचा हा प्रोग्राम आहे. आम्ही चर्चा करतो भिक्षू मध्ये ज्यांचे केस पिकले, ज्यांचं ऑटोमॅटिक टक्कल पडलंय, किती शिकलेले असले, कोणत्याही नोकरीवरून रिटायर्ड झालेले असले तरी त्यांना सांगत बसून काही उपयोग नाही. वर्षानुवर्ष तोंडात काहीतरी ठेवलंय, वर्षानुवर्ष बिडी पीत बसलेत, वर्षानुवर्ष लोकांकडे ध्यान देत बसलेत, त्यांना सांगून काय उपयोग. येजबाद झालेल्या लोकांना सांगून काय उपयोग, काय फरक पडणार आहे. लाखात असे एखाद कोणी असते की संधीचं सोनं करणारे, त्यांची नगण्य संख्या असते, नाही तर आपण असे जगलेले असतो. माडीवर माडी असते आपली, दारात गाडी असते आपल्या, नावासमोर काही डिग्र्या लागलेल्या असतात, नावाच्या अगोदर एखादी डॉक्टर म्हणून डिग्री लागलेली असते, 4-2 लोक आपल्याला सलाम करणारे बनलेले असतात, कुठंतरी बॅनरवर डिजिटलवर आपला फोटो लावतात लोक, आपण आलं की खुर्ची देतात, आपल्याला माहिती देतात, साहेब आले म्हणतात, आपण अशी. आणि असं होता होता आपल्याला ध्यानच राहत नाही की मार्ग चुकलो आपण, ध्यानच राहत नाही आपल्याला. तोपर्यंत अहंकार प्रचंड टोकाला पोहोचलेला असते आपल्या. तर ह्या सगळ्या गोष्टी पुढे गेलेल्या असतात. हे जे वय आहे हे वय आहे काहीतरी घेण्यास. म्हणून मायबापांना आम्ही सांगतो की शाळा शिकवा, चांगल्या क्वालिटीचं शिक्षण द्या. बाबासाहेब म्हणाले शिका बिलकुल, पण त्या शिक्षणासोबत धम्माचा संस्कारही द्या. तुम्हाला माहित असेल, ऐकलं असेल, वाचलं असेल तुम्ही, बाबासाहेब म्हणायचे माझ्या वडिलांनी मला केवळ शिक्षणाचीच गोडी लावली असती जर यदा कदाचित, तर मी भलेही शिकलो MA, PhD, DSc, LLD, D.Litt, बॅरिस्टर ऍट लॉ एवढ्या डिग्र्या घेऊही शकलो असतो. कारण माझे वडील रात्री 2 वाजता उठायचे, मला उठवायचे आणि सकाळपर्यंत माझ्याकडून अभ्यास करून घ्यायचे. पण माझे वडील एवढ्यावर थांबले नाही, म्हणजे केवळ शिक्षणाचीच गोडी नाही लावली मला, तर शिक्षणाबरोबर सकाळ संध्याकाळ तेव्हाच्या धार्मिक परंपरेनुसार मला धर्माचं बाळकडू पाजलं माझ्याकडून. म्हणून मी शिकलो जरी तरी मी माझ्या समाजाकडे वळून पाहिलं. हालाकी मी जर अमेरिकेत सेटल व्हायचं ठरवलं असतं तर बिलकुल मला कोणीच रोखलं नसतं, बायकोला बोलून घेतलं असतं, तिकडे घर बनवलं असतं आणि वेल सेटल झालो असतं. पण माझ्या वडिलांनी लोकहित कसं केलं पाहिजे, समाजातल्या तळागाळातल्या लोकांकडे कसं वळून पाहिलं पाहिजे, त्यांच्या हिताचे काम कसे केले पाहिजे, केवळ स्वतःचाच विचार कसा नाही केला पाहिजे, म्हणजे सुसंस्काराचे बाळकडू पाजले, मोठ्यांचा आदर कसा केला पाहिजे, धार्मिकता कशी जपली पाहिजे, विनम्रता कशी जपली पाहिजे, लीनता आपल्या अंगी कशी असली पाहिजे, हे माझ्या वडिलांनी मला दररोज सकाळ संध्याकाळ शिकवल्यामुळे मी बुद्ध स्वीकारू शकलो.
मी बुद्धं शरणं गच्छामि म्हणू शकलो, मी धम्मं शरणं गच्छामि म्हणू शकलो, मी संघं शरणं गच्छामि म्हणू शकलो. असे बाबासाहेब म्हणायचे. वडिलांची आठवण काढायची. केवळ पैशाचं शिक्षणच घेऊन दिलं नाही मला वडिलांनी, तर एक माणूस म्हणून घडवलं मला. म्हणून एक आई वडील म्हणून तुमची ही जबाबदारी आहे. त्याच्यात काही वाईट नाही की 10 दिवस हे पोरं राहतील. काय वाईट आहे याच्यामध्ये? जिंदगीभर रडण्यापेक्षा हे 10 दिवस तुम्हाला एक वेगळी कलापणी देते. या मुलांना आणि तुमच्या घरात आला नंतर पश्चाताप करून रडण्यापेक्षा हे जे 10 दिवस आहेत ना, हे लिहून ठेवा तुम्ही. सुवर्ण दिवस आहे, हे सुवर्ण दिवस आहे तुमच्यासाठी. 10 दिवस भंतेजींचे अनंत उपकार धम्मगुरी भंतेजींचे तुमच्यावर. त्यांनी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली तुम्हाला. सुवर्ण संधी आहे. आणि म्हणून तुम्ही बाबासाहेबांसारखे आपल्या लेकरांना तरी किमान घडवा. आपल्याला नाही घडता आलं, आपल्याला नाही तिथं गुडघ्यावर बसता येत भंतेजीला भगवंताला वंदन करण्यासाठी, परंतु यांना तरी तुम्ही शिकवू शकता. धम्म ध्यान शिकतील हे आता, बुद्ध शिकतील इथे, धम्म शिकतील, संघ शिकतील, दान शिकतील, शील शिकतील. एक मनुष्य म्हणून इथे शिक्षण घेतील. प्रशिक्षण 10 दिवस आणि म्हणून तुमची सुद्धा जबाबदारी आहे की भंतेजींना असं काम करताना सहकार्य केलं पाहिजे. जीवन खूप अनमोल आहे हे मी नेहमी सांगत असतो. खूप अनमोल आहे. बाबासाहेबांचे खरंच अनमोल अनंत उपकार आहेत आपल्याला. किती अनंत उपकार आहे विचार तर करा. अहो त्या समाजाला मंदिराची पायरी ओलांडू देत नव्हते. अहो त्यांना धर्मगुरू बनवलं, हो भिक्खू बनवलं, बुद्धपुत्र बनवलं. अजून पण ते उपकार पाहिजे. ज्या लोकांना मंदिराची पायरी ओलांडू देत नव्हते, ज्यांना तोंडातून काही शब्द धर्माचा काढू देत नव्हते, धर्माचा शब्द ऐकू देत नव्हते, त्यांना धर्मगुरू बनवलं ना, श्रमण बनवलं, परिव्राजक बनवलं. त्यांना अजून काय पाहिजे? अनंत धन तर दिलं बाबासाहेबांनी, पण बुद्ध दिला माहिती. आणि म्हणून अनंत उपकार त्या बाबासाहेबांच्या. म्हणून केवळ चर्चा करणं बाबासाहेबांच्या बद्दल, बाबासाहेब ने ये किया वो किया, बाबासाहेब ऐसे किए वैसे किए, हे बोलणं सोपं आहे, चर्चा करणं सोपं आहे, कृती कार्यक्रम महत्वाचा. आणि म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, आचरणामध्ये आपण बसलो पाहिजे. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते जे लिहिलं की नाही, आपण त्या 5 पैकी एक असलो पाहिजे. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. तर हे मी यासाठी म्हणून सांगत आहे. तर खरोखर तुम्हाला सांगतो, समाजाची अवस्था अशी आहे. वामन दादाने ते गीत लिहिलेलं आहे, मला आठवलं यामुळे म्हणून. खरोखर बघा, मी तुम्हाला हे सांगतो आहे, वाणीत आहे बाबासाहेब आपल्या सगळ्यांच्या. डीजेवर गाणं तर लागा तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे बापा. आपल्याला 4-5 मिनिटं गाणं संपेपर्यंत खरंच वाटते, खरंच रक्तात भीम घुसते. पण भीम घुसते कोणता? तर नाचण्यासाठी. आणि केव्हा घुसते? दारू पिल्यावर. ज्या बापाने दारूला स्पर्श केला नाही इंग्लंड सारख्या देशात, थंड प्रदेशात राहून, त्याच्यावर जोडलेल्या लिहिलेल्या गाण्यावर पोटात दारू उतरल्याशिवाय जर आपल्याला नाचता येत नसत, कोणते अनुयायी, कोणते अनुयायी? भीम के लगते जिगर, आधी इधर, आध्यापेक्षा जास्त उधर. 9 दिवस कसं वागायचं, कसं राहायचं हे सारं माहिती आहे आपल्याला. ते 10 दिवस गेले त्याच्या अगोदरचे, तेव्हा कसं काय काय करायचं ते चांगलं माहित आहे आपल्याला. ही जे आता काहीतरी येते 4 तारखेपासून 2-4 दिवस कार्यक्रम सारखे आंघोळी घालायचा, ओवाळायचा, ते चांगलं माहित आहे आपल्याला. पण कोणत्या पौर्णिमेला भगवंताच्या जीवनात काय कोणती घटना घडली होती हे नाही. पंचशील होईपर्यंत गुडघ्यावर बसाना ही येत नाही का? पानात ती पाता म्हणायचंय की पानाची पाता म्हणायचंय, यातला फरक माहिती. तर या सगळ्या गोष्टी शिकवण्यासाठी आमचे पूजनीय भंतेजी इथे आले बघा. तर भंतेजीला म्हणालो मी, तुम्ही जळगावावर फोकस करा, कारण इथे तुमच्यासारख्या भिक्खूची नितांत आवश्यकता आहे. काम करणाऱ्या भिक्खूची खरंच खूप गरज आहे.
त्यामुळे मी भंतेजींचं खरोखर मी अभिनंदन करेन, त्यांचं कौतुक करेन, त्यांचा गुणगौरव करेन. आणि तुम्ही या सुवर्ण संधीचा पुनश्च उच्चार करतो आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्या. साधू. पोरांना 10 दिवसातच पोरं हे पा तुम्हाला सांगतो. शेवटी आता बऱ्याचदा काय होते, आता मी जर उल्लेख केला की ना भंतेजी याला जरा काहीतरी शिकवा, तुमच्या सोबत राहता हे 10-12 वर्षाचे, 15 वर्षाचे, 20 वर्षाचे झाले. तुमच्या सोबत राहून काही गोष्टी हे बिघडले समजा असं म्हणून काही तर 10 दिवसात अशी अपेक्षा करू नका की हे बुद्ध बनले आणि बनले पाहिजे. आणि तूप खाल्ल्या रूप येत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तूप खाल्ल्या काहीच असर होत नाही. असर तर होणारच आहे. तूप पोटात गेलं, समजा दुपारच्या जेवणात तूप घेतलं तर तुम्ही पाहता असर होते की नाही. एका घंट्याला लगे असर सुरू होते 45 मिनिटानंतर. तर कोणाला कोणता असर व्हायचा तर ते बॉडीवर डिपेंड आहे आपल्या सर्वांच्या. म्हणून असर तर होणारच आहे, पण लगे बुद्धच बनतील की काय ही अपेक्षा करू नये. पण भगवान बुद्धाचे पुत्र बनले पाहिजे याच्यासाठी मात्र वारंवार विहारात त्यांना घेऊन येत राहणे, भंतेजीला घरी बोलावणे, त्यांना धम्मप्रचारात दान पुण्य करून सहकार्य करत राहणे, तुम्ही सील पालन करत राहणे, तुम्ही घरात तसं वातावरण तयार करणे हे मात्र तुमचं आईबाप म्हणून कर्तव्य आहे. सर्वात शेवटीचे शब्द उच्चारतो मी. नेहमी सांगतो, खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा संपत्ती तुम्हाला नाही कमवता आली, गाडी तुम्हाला नाही घेता आली, घर तुम्हाला नाही बांधता आलं, तर लेकरांना शिकवलं तर ते बांधतील, ते घेतील गाडी, ते बसवतील तुम्हाला गाडी. हे कधी शक्य आहे, हे कधी शक्य आहे भौतिक संपत्तीच्या बाबतीत. म्हणून खूप मोठी संपत्ती कमविण्यापेक्षा योग्य संतती निर्माण करता आली पाहिजे. योग्य संतती जर निर्माण करता आली तर भौतिक दृष्ट्या धनधान्याने तो तर तुम्हाला नाहून सोडेल, पण त्याच्यासोबत ही धम्माची संपत्ती जर कधी त्याला वारसा म्हणून तुम्ही देऊ शकले तर तुमचा सर्वांगीण विकास या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आमच्या धम्मबोधी भंतेजीने हे श्रामणेर प्रशिक्षण केंद्र घेतलाय. त्यासाठी म्हणून भंतेजींनाही शुभेच्छा, या सगळ्या श्रामणेरांनाही शुभेच्छा आणि तुम्हा सर्वांच्या प्रति मंगल मैत्रीचा भाव व्यक्त करतो. आमचे पूजनीय मार्गदर्शक भिक्खू अभयपुत्रजी महाथेरा यांनी मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. भंतेजींच्या प्रति कृतज्ञता भाव व्यक्त करतो. त्यांच्या ऋणी राहून मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम, भवतु सर्वमंगलम.